घरामध्ये राजगिरा होता तर मनात आलं की आज आपण राजगिरा चिक्की बनवूया, रेसिपी यूट्यूबला शेअर करूया. चला तर आपण आज बनवणार आहोत राजगिऱ्याची चिक्की. मित्रांनो, माझ्याकडे खूप सारा राजगिरा होता जो मला माझ्या आईने दिला होता. आज मी या राजगिऱ्यापासून चिक्की बनवणार आहे. चला तर पटकन रेसिपी बघूया. मैत्रिणींनो, हा मी राजगिरा जो आहे तो निवडून घेतला आहे स्वच्छ असा. आता याला आपण याच्या लाह्या बनवून घेऊ, म्हणजेच फोडून घेऊ. कढई गरम करण्यासाठी आपण ठेवलेली आहे. हिला छान असं गरम होऊ द्यायचं या कढईला. त्यानंतर आपण ह्याच्यात राजगिरा फोडणार आहोत. आता आपण हा राजगिरा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. छान असा फुगतो हा राजगिरा. मी एक नॅपकिन घेणार आहे जेणेकरून तो उडणार नाही. बघा असं छान फुगतोय, तुम्ही बघू शकता. खूप जास्त जळू द्यायचं नाही त्याला. मस्त आपल्याला राजगिऱ्याच्या लाह्या ज्या आहेत त्या तयार. त्यानंतर आपण तीळही भाजून घेणार आहोत. निवडलेली तीळ आहे ही. बघा तळीचा असा आवाज येतो छान असा. मी शेंगदाणे जे आहेत ना हे अगोदरच भाजून ठेवलेले होते. आपण आता याचे जे टरफलं आहेत ते टरफलं काढून घेऊयात आणि रुमालाच्या साह्याने याचे दोन दोन तुकडे करून घेऊयात. शेंगदाण्याची पिठाई करूया आपण. शेंगदाण्याची पिठाई झाल्यानंतर बघूयात आपण दोन दोन काप झालेत की नाही. ओ वाव, झालेले आहेत छान असे दोन दोन काप. याला आपण थोडंसं फूक मारून ह्यातलं जे शेंगदाण्याचे टरफल आहेत ते बाजूला करणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत राजगिरीची चिक्की बनवण्यासाठी काय काय साहित्य जे आहे ते आपल्याला लागणार आहे ते त्याचा आपण वापर करणार आहोत. राजगिरा घेतला आहे एक मोठी वाटी, छोटी वाटी तीळ, छोटी वाटी शेंगदाणे, दुभागलेले शेंगदाणे घेतलेत भाजून छान असे, आणि गूळ 1.5 वाटी गूळ आहे. हा कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊयात पाक होण्यासाठी. गूळ हा मोठा मोठा आहे फोडलेला, त्यामुळे आपण त्यात पाणी ॲड करू म्हणजे जेणेकरून तो सगळा वितळून जाईल त्यामध्ये. मी इथे कपभर पाणी जे आहे ते इथे ॲड करणार आहे गुळामध्ये. ते आहेत ते छोटे छोटे असे मला बारीक बारीक जरा गूळ घालायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला गूळ जो आहे हा पूर्ण एकसारखा या पाकामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. हळूहळू पाक व्हायला सुरुवात होते त्याची. चिक्की बनवताना पाक फार सांभाळून बनवायचा असतो, कारण कधी कधी काय होऊन जातं, खूप कडक जर झाला तर चिक्की जी आहे ती फार कडक होऊन जाते आणि नरम जर झाला तर दाताला चिटकते. तर पाक झाला आहे कसं समजायचं, असे बबल्स फॉर्म होतात त्या पाकाला. पूर्ण अजून झाला नाही. एक प्लेट घ्यायची, त्यात थंड पाणी घ्यायचं आणि हे असं चेक करायचा, बघायचं गोळी होते का. गोळी होते पण हा पाक अजून लूज आहे, आपल्याला कडक पाक लागणार आहे. कंटिन्यू हलवत राहायचं आहे या पाकाला, कारण गूळ जळण्याची शक्यता असते. पाक जर थोडा लागला किंवा असा करपला तर त्याचा वास येतो चिक्की खाताना, म्हणून कंटिन्यू याला ढवळत राहायचं, सारखं हलवायचं. चला परत एकदा बघूया आपला पाक झाला की नाही. अजून आपला पाक असा छान असा घट्ट घट्ट होतोय. आपण बघूयात पाक झाला की नाही, चेक करूया. नरम गोळी झालेली आहे त्याची. जोपर्यंत हे असं कडक होत नाही तोपर्यंत पाकाला आपण हलवत राहूयात. आपण आता कडक पाक झाला की नाही पाण्यामध्ये टाकून बघू.
हे बघा आवाज येतोय. शिगुळी झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आहे मटेरियल ॲड करायला सुरुवात करायची आहे आणि हलवत राहायचं आहे सारखं. आपण याच्यामध्ये सगळ्यात अगोदर राजगिरा ॲड करणार आहोत. थोडा पाकानुसार ॲड करत चला इन्ग्रेडियंट काय असतील ते. त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करणार आहोत थोडे. त्यानंतर यामध्ये आपण तीळ पण ॲड करणार आहोत. आणि हे सारण जे आहे या ताटावर काढणार आहोत. अशा प्रकारे रेडी आहे आपली राजगिरा, शेंगदाणे आणि तिळीची चिक्की. तुम्ही बनवा आणि मला नक्की कळवा कशी झाली आहे.